ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली ही तिच्या रूममधून कल्पनाकडे येते आणि कल्पनाला म्हणते की मला तुम्ही बोलावलंत. तर कल्पना म्हणते की मी कधी बोलावलं तुला आणि तू अजून तयार कशी नाही झाली, गुरुजी आत्ताच येतील. तेव्हा सायलीला लगेचच अस्मिताचे बोलणे आठवते. अस्मिताने रूममध्ये येऊन सांगितलेले असते की तुला खाली मम्माने बोलावले. तर सायली खाली येताच वर अस्मिताने तिची नवी साडी फाडलेली असते. इकडे अस्मिता ती साडी फाडून पुन्हा पहिल्यासारखी घडी घालत त्या बॉक्समध्ये ठेवते आणि त्या रूममधून निघून जाते. कल्पना म्हणते की अगं मी विमलला हाक मारली होती, तुला वाटलं तुलाच मारली, पण तसं नाही आहे, जा तू बरं, तू लवकर तयार हो. तर सायली म्हणते हो. इकडे पूर्ण आजी तिच्या कारमधून प्रियाच्या घरी येते. तर नागराज आणि प्रिया हे साक्षीच्या घरून नुकतेच गेटवर आलेले असतात. समोर पूर्ण आजीला बघून प्रिया म्हणते की ही म्हातारी आता इथे कशाला आली, कालपासून एक फोनही नाही केला आणि डायरेक्ट आपल्या घरी आली. नागराज म्हणतो की तू आता एक काम कर, त्या म्हातारीसमोर जाऊन रडण्याचे नाटक कर आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढ. प्रिया म्हणते मी जर तिच्यासमोर गेले तर ती मला म्हणेल की कुठे गेली होती. तेव्हा असं काहीतरी करायला पाहिजे की अर्जुनसोबत त्या सायलीचे लग्न झाल्यानंतर मी फक्त रडतच बसले असं तिला कळायला हवं. तेव्हा नागराज म्हणतो बरोबर आहे. प्रिया नागराजला म्हणते की तू तिच्यासमोर जा आणि तिला बोलण्यात गुंतव, तोपर्यंत मी पाठीमागून आतमध्ये जाते. नागराज म्हणतो ठीक आहे आणि नागराज पूर्णाईकडे येतो. इकडे घराकडे बघत पूर्णाजी विचार करते की मी कुठल्या तोंडाने या घरात जाऊ आणि तन्वीची समजूत तरी कशी काढू आता. तेवढ्यात नागराज हा पूर्णाईसमोर येतो. तर पूर्णाजी म्हणते की कुठे बाहेर गेला होता का. तेव्हा नागराज म्हणतो की हो, खरं तर या घरात आता घुसमटल्यासारखं होतंय. दादाचं दुःख बघवत नाही आणि तन्वीच्या डोळ्यातले अश्रूही बघवत नाही. नागराज म्हणतो की दादा दुःखात बुडाला तेव्हा त्याला समजून सांगण्यासाठी तुमच्या इतकं कोण असेल दुसरं, आणि तन्वीलाही समजून सांगा. पूर्णाजी म्हणते बघते मी प्रयत्न करून. इकडे त्याच वेळेस प्रिया गुपचूप आतमध्ये येऊन तिचे सगळे दागिने काढून ठेवते, डोळ्याला पाणी लावते, केस सर्व विस्कटून टाकते. इकडे सायली ही तिच्या बेडरूममध्ये येते आणि ती साडी बाहेर काढते. तेव्हा ती साडी फाटली असल्याचे सायलीच्या लक्षात येते. सायली विचार करते की अर्जुन सरांनी नवी साडी आणली, मग ही साडी फाटली कशी. सायली विचार करते की म्हणजे अस्मिताताई आपल्या रूममध्ये आल्या होत्या तर. त्यानंतर लगेचच अर्जुन तिथे येतो आणि सायलीकडे बघत म्हणतो की म्हणजे तुम्ही अजून तयार नाही झाल्या का. सायली म्हणते बरोबर आहे सर, पण. तर अर्जुन म्हणतो पण बिन काही नाही, आपल्याला ही पूजा करायचीच आहे, मला काहीही डाऊट नको हे. सायली म्हणते मी तयारच होणार होते. तर अर्जुन म्हणतो की पण मग का नाही तयार झाल्या, तुम्हाला कोणी काही बोललंय का, डॅड मम्मा. तर सायली नाही म्हणते. अर्जुन म्हणतो की लवकर तयार होऊन पटापट खाली या आणि अर्जुन निघून जातो. सायली विचार करते की आता ही साडी कशी नेसायची. सायली विचार करते की आपण ही साडी शिवूयात का, पण सुई दोरा. तेवढ्यात विमल तिथे येते आणि म्हणते की सायली ताई अजून नाही तयार झाल्या का. तर सायली म्हणते होते, पण मला सुई दोरा पाहिजे. तेव्हा विमल म्हणते की मी शिवून देते काही शिवायचं असलं तर. तर सायली म्हणते नाही नाही मी शिवते. इकडे नागराज हा पूर्णाजीला घेऊन त्यांच्या घरी आतमध्ये येतो. तर रविराज वरून खाली मान घालत पूर्णाजी समोर येतो. तेव्हा पूर्णाजी सगळ्यांकडे बघत म्हणते की मी तुम्हाला न विचारता असे आले. त्यानंतर पूर्णाजीला सुमन पाणी देते. तर इकडे तन्वीची पूर्णाजी चौकशी करते. तेव्हा नागराज म्हणतो की ती तिच्या रूममध्ये असेल. तर राकेश अवाक झालेला असतो. त्यानंतर तन्वी ही रडक्या डोळ्यांनी विस्कटलेल्या केसांनी पूर्णाजी समोर येते. तन्वीची ती अवस्था बघून पूर्णाजी उठून उभा राहत म्हणते की तन्वी बाळा ही काय अवस्था करून घेतलीस. पूर्णाजी म्हणते की तुझे डोळे बघ किती पाणावले आणि तुझी ही अवस्था बघवत नाही ग. तेव्हा रविराज म्हणतो की आता आपल्याला हीच अवस्था बघावी लागेल. रविराज म्हणतो की हिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ते ऐकून पूर्णाजीला मोठा धक्का बसतो आणि पूर्णाजी तोंडाला हातच लावते. इकडे विमल ही सुई आणि दोरा ह्या सायलीकडे आणून देते. तर इकडे
सायली ही ती सुई घेऊन ती साडी शिवू लागते. इकडे नागराज म्हणतो की तन्वीने आत्महत्येचा प्रयत्न केला. अर्जुनचे ते विक्षिप्त वागणे तन्वीला आवडले नाही. मी बाहेर तुम्हाला सांगितले नाही कारण तुम्हाला धक्का बसला असता. रविराज म्हणतो नाही तर तिच्या पाठोपाठ माझासुद्धा जीव गेला असता. पूर्णा आजी म्हणते की एवढा टोकाचा विचार का करताय? आणि पूर्णा आजी तन्वीला म्हणते की का केलंस बाळ तू असं? पूर्णा आजी म्हणते अगोदरच अपराध्यासारखी माझ्या मनात भावना झाली आहे, तीच जात नाही. आणि तुझं काही झालं असतं तर ही म्हाताऱ्या आजीचं काय झालं असतं? प्रिया म्हणते की मला त्या सायलीने बाहेर फेकलंय. तेव्हा पूर्णा आजी म्हणते की बाहेर फेकणारी ती कोण लागून गेली? तर सुमन म्हणते की ती तन्वीची बालमैत्रीण होती. नागराज म्हणतो की तन्वी रात्रभर जेवलीही नाही आणि झोपलीही नाही. तेव्हा पूर्णा आजी उठून उभा राहत रविराज समोर येते आणि म्हणते की या सर्वाला मीच जबाबदार आहे. पूर्णा आजी रविराज समोर हात जोडत म्हणते की मी कितीही माफी मागितली तरी याची काही भरून निघणार नाहीये. तर आपल्या दोघांनाही तन्वीचा आनंद बघायचा होता, पण मी तन्वीला दुःखच दिलंय. इकडे कल्पना ही सर्व पूजेची तयारी करते आणि म्हणते की गुरुजी काही राहायला नको. अस्मिता म्हणते की तू कर मम्मा सर्व पूजेची तयारी, तुझी सून झाली ना आता ती. तेव्हा कल्पना अस्मिताला गप्प बसण्यासाठी सांगते. तर इकडे अर्जुनसुद्धा अस्मिताला शांत करतो. प्रताप म्हणतो की मी बाहेर जाऊन बसतो. कल्पना म्हणते की पूजा घरात आहे आणि तुम्ही कशाला बाहेर जाता? तुम्हाला जर काही करायचं नसेल तर करू नका, फक्त इथे बसून राहा. कल्पना म्हणते की माझ्यासाठी थांबा. प्रताप म्हणतो कायमच तू मला हे असे करून गप्प बसवतेस, पण तू असे समजू नको की मी जरी इथे थांबलो तरी माझा राग शांत झाला. कल्पना म्हणते ठीक आहे. इकडे कल्पना ही विमलला म्हणते की सायली तयार झाली का बघ. तेव्हा अस्मिता विचार करते की ती कशी तयार होणार, कारण तिच्या नवऱ्याने आणलेली साडी मी तर फाडून टाकली. अस्मिता विचार करते की बसले असेल आता रडत कुठली साडी नेसू म्हणून. तेवढ्यात सायली ही तीच साडी घालून खाली येते. तेव्हा सायलीला बघून अर्जुन आणि सर्वजण अवाक झालेले असतात, कारण सायली त्या साडीत खूप सुंदर दिसत असते. तेव्हा अस्मिता विचार करते की मी ही साडी अशी फाडली होती की ती घालतासुद्धा येणार नव्हती, हिने ही कशी काय नेसली. इकडे रविराज पूर्णा आजीला म्हणतो की आता आपण या विषयावर बोलायलाच नको, मला तुमच्यावरती राग नाहीये. रविराज म्हणतो की येतो मी, कारण आता याचा परिणाम सर्व आपल्या नात्यांवर नको व्हायला. तेव्हा पूर्णा आजी म्हणते की आता तुम्हाला माझ्या समोरही बसवत नाही का? रविराज म्हणतो की माझं जरा महत्त्वाचं काम आहे, मी येतो. आणि रविराज तिथून निघून जातो. इकडे प्रिया पूर्णा आजीला म्हणते की मी आता बाबांना सावरू की स्वतःला, असं मला झालंय. इकडे कल्पना सायलीला म्हणते की तू खरंच खूप सुंदर दिसतेस. विमल म्हणते की सायलीताई मी तुम्हाला एक सांगू का, देवाने तुम्हाला रूप दिलंय, पण तुमच्या चेहऱ्यावरची शांतता बघून दुसऱ्याला खूप आनंद होतोय. अश्विन म्हणतो की वहिनी तू फक्त ब्युटिफुलच नाही, पण तुझ्या चेहऱ्यावरती जी सिरेरिटी आहे ना, ती कुणाच्या चेहऱ्यावरती नाही. सायली म्हणते तुम्ही सर्वजण उगाच माझं कौतुक करताय. त्यानंतर अर्जुन आणि सायली हे पूजेसाठी बसतात, तर कल्पना त्यांना ओवाळते. अर्जुन हा आपल्या हातात उदक घेतो. त्यानंतर इकडे सायलीसुद्धा कल्पनाला कुंकू लावते आणि अर्जुनने हातावर उदक घेतलेले असते. सायली विचार करते की आपण हे काय करतोय, खोट्या लग्नाचे खरे विधी करतोय. त्यानंतर सायली आणि अर्जुन ती पूजा करतात आणि सर्वजण जेवणासाठी टेबलवर बसलेले असतात. तेवढ्यात पूर्णाजी तिथे येते. तर अश्विन उठूनच पळत पूर्णाजीकडे येत म्हणतो की चल पूर्णाजी जेवायला. तेव्हा पूर्णाजी म्हणते की कशाला, ती बसली आहे ना समोर जेवायला, माझी काय जेवायची तुम्ही काळजी करणार. ते ऐकून अर्जुन सगट सर्वांना मोठा धक्का बसतो. त्यानंतर सायली ही कुसुमताईला फोन करते. तेव्हा कुसुमताई सायलीला म्हणते की आता तू अर्जुनला सांग की तुमचे लग्न झाले तेव्हा लवकरात लवकर मधुभाऊंना सोडव. तेव्हा सायली म्हणते की मी सांगल त्यांना. त्यानंतर इकडे रविराज हा त्याच्या ऑफिसमध्ये येऊन अर्जुनची खुर्चीवर राकेशला बसवतो आणि म्हणतो की आजपासून ही खुर्ची तुझी. तेव्हा आता पूजेमध्ये सायलीने विचार करत देवासमोर खोट्या लग्नाच्या खरा आणाभाका घेऊन सायलीने पूजा केली आहे. त्यात अर्जुन तिथे येऊन तो प्रकार बघतो आणि अर्जुन म्हणतो की तुम्ही काही जरी केले तर हे माझं माय लाईफ आहे आणि माय चॉईस आहे. तेव्हा अर्जुन रागाने त्या ऑफिसमधून निघून जाऊ लागतो. तर चैतन्य हा अर्जुनला थांबवू लागतो. तर आता
रविराजने अर्जुनची खुर्ची राकेशला दिल्यामुळे अर्जुन हा तेथून जाऊन आता कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.